यवतमाळ नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपमध्ये दुफडीची चर्चा सध्या होत आहे। यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे कॅबिनेट मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके निवडणुकी रिंगणात आहेत। पण या निवडणुकीमुळे यवतमाळच्या भाजपमध्ये अंतर्गत वाद झाल्याचे चित्र समोर येत आहे। यवतमाळ विधानसभा हा माजी मंत्री तथा माजी आमदार मदन येरावार यांचा पारंपरिक गड मानला जातो। विधानसभा पराभवानंतर येरावार पुन्हा पकड मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच मंत्री अशोक उईके यांनी आपल्या मुलींच्या माध्यमातून शहराच्या राजकारणात प्रवेश लावल्याची चर्चा सध्या मंत्री अशोक उईके यांची यवतमाळमध्ये ताकद वाढल्यास येरावार यांचे राजकीय प्रस्थ कमी होईल, उईकेंचा प्रभाव वाढू शकतो। याच कारणामुळे यवतमाळमधील स्थानिक भाजप गट नगराध्यक्ष पदाच्या प्रचारात उदासीनता दाखवत असल्याची चर्चा सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होत आहे। परिणामी अशोक उईके यांना स्वतः आपल्या मुलीच्या प्रचारासाठी मैदानात उतरावे लागत आहे। त्यांच्या प्रचारात यवतमाळऐवजी राडेगाव मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते अधिक दिसत आहेत। यवतमाळमध्ये भाजप आपला गड राखतो की पक्षांतर्गत या दुफडीचा फटका बसतो हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे।